काँग्रेसच्या वाढीसाठी कित्येक नेते प्रयत्न करत असतात. पुण्यामध्ये आता प्रशांत जगताप बीजेपीला आणि घड्याळाला किती प्रमाणात शिंगावर घ्यायला तयार की काँग्रेसची वाढ झाली. हे का बीजेपी ज्या दिवशी त्यांचा महापौर बसवेल पुण्यामध्ये त्या दिवस किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन बसेल त्या दिवसापासून त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं की इथं प्रशांत जगताप सभागृहात आहे, इथं काँग्रेस पक्ष सभागृहात आहे. त्यांनी 5 रुपयाचा भ्रष्टाचार करू नये, 5,000 कोटीचा भ्रष्टाचार करू नये. त्यांनी ते केलं तर प्रशांत जगताप किंवा काँग्रेस पक्ष मॅनेज होणाऱ्या व्यक्ती किंवा पक्ष नाही. आम्ही त्यांना उघडं करण्याचं कामकाज करू. आत्ताचा कालचा विजय मी कदाचित राज्यातला देशातला एकमेव असेल की निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की 2 जय मिळाले 2 पराजय मिळाले. हा सगळा निकाल मी नम्रपणाने स्वीकारतो. हे होत असताना विजयी होऊन सुद्धा माझा ईव्हीएम मशीनवर आक्षेप, माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी जे काय आकडेवारी बघितल्यात नाही का काही प्रभागांमधल्या कॉर्पोरेशनला ज्यांचं 6 महिन्यापूर्वी राजकारणामध्ये प्रवेश पण झाला नव्हता त्यांना 40 आणि 41 मतं मिळालीत. हा जो चाललाय ना विषय, त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टीमवर माझा आक्षेप आहे. पण ते होत असताना ही सिस्टीम घाणेरडी आणणाऱ्या भाजपवर माझा राग आहे किंवा तो माझा राग किंवा संताप किंवा नाराजी किंवा आक्षेप हा सगळा त्यांच्यावर. त्याच्यामुळं ज्यांनी भारताची पुण्याची महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती बिघडवली ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत हा लढा चालू आहे.